आणि संपूर्ण राज्यभरातल्या या मोठ्या बातम्या जाणून घेतल्यानंतर न्यूज टॉप 9 मध्ये आता पाहूयात 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होण्यासाठी तारीख पे तारीख केंद्र आणि राज्य सरकारकडून महामार्गासाठी आता 31 डिसेंबर 2024 ची तारीख। मुंबई उच्च न्यायालयामध्ये सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर। राज्यातील तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल लागणार। 8 लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत। तलाठी भरतीच्या परीक्षेवर 16,000 जणांचा आक्षेप। नागपूरसह अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया केंद्र सुरू होणार। सहकार आणि पणन विभागाकडून 40 कोटींचा निधी मंजूर। सर्वच भाज्या 50 रुपयांवर गृहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलं। पावसामुळे 60% भाज्या शेतातच खराब। राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या ठिकाणी एमआयडीसीच्या जागांचा खासगीकरणातून विकास। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एमआयडीसीच्या जागांचा खासगी भागीदारीतून विकास करणार। राज्यातील पात्र मदरशांना पायाभूत विकासासाठी 10 लाखांचं अनुदान। राज्य सरकारचा निर्णय। डॉक्टर झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेच्या मर्यादेत 5 पटीने वाढ। साताऱ्याच्या कमानी हौद परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एकावर गोळीबाराचा प्रयत्न। संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात। गोळीबाराचं कारण अस्पष्ट। पोलिसांकडून तपास सुरू। भंडाऱ्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाचा 24वा दिवस। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आंदोलकांमध्ये असंतोष। तातडीने लक्ष देऊन मागण्या मान्य करण्याची मागणी। वाशिमच्या पारवा भवानीमध्ये आमदार लखन मलिक यांनी कबड्डी खेळण्याचा आनंद लुटला। तरुणांनी दररोज व्यायाम करावा तसंच मैदानी खेळावर जास्त भर द्यावा असं आवाहन सुद्धा लखन मलिक यांच्याकडून करण्यात आलं।